उत्पादन चिक्की वगैरे बनवतात, तसं महिलांसाठी ठेवलं तर एखाद्या दिवशी तुम्हाला मशिनरी आणून वगैरे पण सगळं दाखवता येईल. पण आपण त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित पुढाकार घेऊन हे केलं पाहिजे. तुम्ही पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. सर्व मुलांना भविष्यासाठी शुभेच्छा देते. आपल्या हिरलोक हायस्कूलमधनं जास्तीत जास्त उच्च पदावर मुलं जावीत आणि जास्तीत जास्त उद्योजक या हिरलोक हायस्कूलचे विद्यार्थी व्हावेत अशी मी प्रार्थना करते. तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो आणि आपण सर्वजण अगदी उद्याचं येणारं जे नवीन वर्ष आहे ते सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीत जावं एवढंच मी परमेश्वराकडे मागणं मागते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद त्याचे मॅडम. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या सर्व विद्यार्थ्यांना इथे उपस्थित पालकांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल पुनश्च एकदा मी आमच्या प्रशालेच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने धन्यवाद देतो. यानंतर शेवटचं अध्यक्षीय भाषण जे आहे करण्यासाठी मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष उदयजी सावंत यांना विनंती करतो. आज या ठिकाणी 2024 सर्त वर्ष आणि 2025 या वर्षाचं स्वागत आणि या ठिकाणी शिवाजी विद्यालय हिरलोक या हायस्कूलच्या वतीने या ठिकाणी स्नेहसंमेलन, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या संध्या तेरसे, कुडाळ नगरपालिका नगरसेवक, तसंच महिला औद्योगिक विकास संस्थेचे या अध्यक्ष आहेत. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक क्षेत्रात काम केलेलं आणि ते आम्हाला लाभले. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी माझ्या संस्थेच्या वतीने, सर्व संचालकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. या ठिकाणी मंचावर आपल्या संस्थेचे सेक्रेटरी दीपक नारकर, खजिनदार बाजीराव झेंडे, कार्याध्यक्ष सूर्यकांत नाईक, सहसचिव पंढरी सावंत, आपल्या या संस्थेचे उपाध्यक्ष गुरुदास कुसगावकर, या शाळेचे मुख्याध्यापक माडगुज सर, तसेच आमचे संचालक नागेश आईर, आमच्या गावचे प्रथम नागरिक नरेंद्र राणे सरपंच, तसेच नारूच्या सरपंचा मेस्त्री मॅडम, तुळसुलीच्या आईर मॅडम, आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, या संस्थेचे संचालक महादेव परब, मुंबई सहकारी सुभाष सावंत, मुंबई, तसेच दुसरे आमचे मार्गदर्शक उद्योजक काका सावंत, उपस्थित सर्व संचालक, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष दीपू सरनोबत, तसेच सर्व व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी, मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील असलेले सुप्त गुण त्याला वाव मिळावा आणि यासाठी हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संस्थेने घेण्याचं ठरविलं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांना असं वाटत असतं आपल्याही मुलाने स्टेज कार्यक्रम शेअर करावेत, आपलेही काही कला कौशल्य असेल तर ते या ठिकाणी त्याने आपला परफॉर्मन्स द्यावा. प्रत्येक आई वडिलाची इच्छा असते आणि सर्वांना या ठिकाणी संधी मिळावी यासाठी आम्ही आमच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सूचना केल्या की जास्तीत जास्त मुलांना यात सहभागी करून घ्या आणि त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणांना या ठिकाणी संधी मिळेल, त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल, भविष्यात ती आपलं भविष्य चांगलं घडवतील, त्यातून एक कोणतरी कलाकार निघेल. तसंच क्रीडा क्षेत्राचं गेले 2-3 दिवस या ठिकाणी क्रीडा स्पर्धा पण भरवण्यात आल्या, त्यातही काही मुलं चांगल्या प्रकारे आपला परफॉर्मन्स दिलेला आहे. बरीच मुलं
जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर